माननीय राहुल गांधी यांनी मागच्या 3 वेळेस प्रेस कॉन्फरन्स या देशाच्या सर्व घटकांसमोर आणि सर्व लोकांसमोर केल्या आणि सांगितलं की निवडणूक आयोग कशा पद्धतीने चुकीचं काम निवडणुकांच्या माध्यमातून, निवडणूक याद्यांच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये करत असतात. आता ह्याच प्रभागाचं जर आपण उदाहरण घेतलं तर 2024 मध्ये जेव्हा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा याच प्रभागातले जे 35,000 मतदान आम्ही म्हणतोय की ज्याला कुठलाही ॲड्रेस दिलेला नाहीये, कुठलाही ॲड्रेस दाखवत नाही, तर याच निवडणुकांच्या वेळेस 2024 मध्ये या सर्व ॲड्रेस दाखवले जात होते. पण जेव्हा राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मतदार याद्यांवर आणि ॲड्रेसच्या विषयांवर जेव्हा विरोध करायला चालू केला त्यावेळेस या लोकांनी घाबरून की अशा प्रकारचे आमचे कुठलेही जे आम्ही मतदार याद्यांमध्ये घोळ केलेले आहेत ते लोकांसमोर येऊ नये म्हणून या लोकांनी त्यांचे ॲड्रेसेस आजच्या महानगरपालिकेच्या प्रारूप यादीमधून वगळलेले आहेत.